flag it up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तेव्हा आता पुढे पाहूयाच. पहिला हा सीन पहा. हा आमच्या गावचा ब्रिज आहे, दांडाखैर ब्रिज. इकडून हा सुंदर असा सनसेट दिसत आहे. किती मनमोहक क्षण आहे. आज आपण आहोत केळव्यातला जंजिरा पाहण्यासाठी. अरबी समुद्रात आहे. तेव्हा छोटासा किल्ला आहे पण पाण्यामध्ये आहे. आपण पाहू शकता, समोर दिसतच आहे. त्याच्या अगोदर हा सनसेट पहा, किती छान वाटतोय. आता आपण पुढे जाऊयाच, त्याच्याजवळ जाऊन त्याची पूर्ण रूपरेषा घेऊयाच. चला पाहूया, जरा पाहून घ्या इतकं किती छान दिसतोय. थोड्या लवकरच आलो होतं. आपण पाहू शकता की अजून पाणी सुकलं नव्हतं समुद्राचं, तर ते हळूहळू सुकेलच, कारण की तेवढं संध्याकाळ देखील फार झाली होती म्हणून लवकर आलो होतं. हा आपला केळवा बीच. हा सूर्यास्त. याच्या बाजूला आमचा जंजिरा, पानकोट केळवा. आता आपण त्याच्यामध्ये जाऊच, पण हा सीन बघा एकदा, किती मनमोहक आहे. किती मनाला शांती लागून जाते. बघू शकतात आपण किल्ल्याच्या मागे आलो आहे. लांबून किती लहान वाटत होतं, पण किती मोठा किल्ला आहे. खूप याचा इतिहास देखील खूप मोठा आहे. मला काय नक्की काय माहिती नाही मिळत, एवढी माहिती नाही भेटली. हे बघा, हे शेवटचं टोक आहे, मागचं टोक आहे. याला कुठूनही दरवाजा नाही मिळत चढण्यासाठी, कारण की आपण पाहिलंच असेल समुद्राची पातळी किती असते बघा. ती तेवढी मार्किंग आहे बघा. तिकडून दगडाची झीज देखील झाली आहे. तिथपर्यंत समुद्राचं पाणी पोचलं जाते. म्हणून फ्रंटच्या साईडने एक खिडकी सारखीच एक दरवाजा देखील आपण म्हणू शकता, तेव्हा खिडकी देखील. कारण की भरतीच्या टायमाला बोटीद्वारे येऊन याच्यामध्ये जाऊ शकतात. ती बघा आता आलेले दिसत असेल तुम्हाला. आता आतमध्ये जाऊन बघूया थोडं व्ह्यू. किल्ल्याला कुठलाच प्रवेशद्वार नाही आहे, त्यामुळे असं आपण म्हणू शकता की ही खिडकीच याचं प्रवेशद्वार आहे. तर कसं चढतील किंवा तेव्हाच्या काळातले मावळे कसे यावर प्रवेश करत असतील हे आपण पाहू शकता. आता यशस्वीरित्या सर केला आहे किल्ला. खाली पाहू शकतात दगड आहेत. पाहू शकता किल्ल्याची तटबंदी आहे ती काही प्रमाणात आपण अशी ढासळली असं सुद्धा नाही म्हणू शकत, कारण यावरचा दगड आज देखील मजबूतरित्या या किल्ल्याचा इतिहास सांगतोय की हा किल्ला कशा रीतीने मजबूत आहे. जसं छत्रपतींचं स्वराज्य होतं ते जसं आज उभं आहे, तसंच हा किल्ला कुठे ना कुठेतरी त्या स्वराज्याचा अंश आपल्याला दाखवतोय. आता आपले जयभाऊ मागच्या दरवाज्यातनं घुसण्याचा प्रयत्न करत आहेत बघा. आमचं देसी स्पायडरमॅन. पहिला आपण देसी टार्झन बघितलं, आपला आता देसी स्पायडरमॅन बघा. कुठून कुठून हात घालून चढत आहेत. आरामात आरामात, काही घाई नाही मिळत आपल्याला चढण्याची. बघा आपल्याला इतकं हार्ड जाते, तर पहिलं त्या काळात कसं झालं असेल न. आरामात पूर्ण ग्रिप धर. हात देऊ का? हात दे, नाही तर
अद्दे अद्दे थांब चढ. जय भाऊ आलेला आहे. आता छत्री पकडा भाऊ. कठीण आहे रे. छत्री घे. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहोत. तुम्हाला किल्ल्याची रूपरेषा दाखवू शकतो. हे बघा, इकडनं मी वरती आलो. यो मेन दरवाजा. इकडनं बोटीद्वारे येणं इझी होते, पण असं सुट्टीच्या टायमाला आलं ना की थोडं कठीण होतं आहे. आणि पुढे आपल्याला पर्वतरांगा दिसत असेल, ती म्हणजे आपली सह्याद्री. हे आमचं दांडाखाडीचा ब्रिज दिसत असेल तुम्हाला. आणि आमचं दांडाखाडी गाव आता झाडाझुडपानेच भरलेलं आहे, म्हणून दिसत नाही एवढं क्लिअर. चला आता पुढे पाहूया. आता तसंच आपण आतमध्ये आलो. पुढे पुन्हा एक भिंत दिसते आपल्याला. एक छोटे छोटे खिडक्या आहेत, त्याच्यामध्ये छोटे छोटे आपल्याला चौकोनी होल दिसतात. ते तर आपल्याला माहितीच असेल की बाहेर आक्रमण हल्ला करण्यासाठी असतात. पुढे आलं तर अजून एक मोठं हॉल टाईप आहे पूर्ण. इकडे आपल्या केळवा ग्रामपंचायतने सौर पॅनलद्वारे लाईट देखील लावलेली आहे, ज्या कारणाने रात्रभर इकडे उजेड असावा. तसं इकडे रात्री कोण थांबत नाही आणि कोणाला थांबण्याची परमिशन देखील नसते. आपण बघत असाल की हे इकडे त्रिकोणी आहे बघा, इकडे आहे आणि इकडे देखील आहे. की याचा अंदाज आपण लावू शकतात की याच्यावरती छप्पर असेल, लाकडाचं असेल. ते आता नाही मिळत, पुढे तर असेलच पुढच्या काळात, की याच्यात धान्य देखील साठवलं जात असेल किंवा दारूगोळा साठवला जात असेल. पुढे आपलं पाण्याचं टाकं देखील आहे, ते देखील पाहूया. ते टाकं आत्ताच पाऊस येऊन गेलेला आहे, पण विचार करू शकतात ना, इतके शतकं उलटून गेले तरी देखील ते टाकं लिकेज नाही मिळत. की थोडंसं खंडित झालेलंच आहे, पण अजून देखील त्याच्यात पाणी पाहू शकतात आपण. या पावसाचं पाणी अजूनही साठलेलं आहे. 1 ते 1.5 फूट पाणी आहे याच्यात आत्ताच्या टायमाला. हे बघा, इकडे आपले प्रेम प्रकरणं लिहून ठेवतात इकडे भिंतीवर, जसं काय यांच्या बापानेच येऊन इकडे बांधलं असेल. याच्यामुळेच किल्ल्याची नासाडी जास्त होते. जर आपण पाहिलं की तो फक्त सिंगलच आहे, की याच्यावरती म्हणजे स्लॅब मेप नाही मिळत. पुढचं जे आहे ना दालन, तिकडे आपल्याला एक मजली आहे की हे बघा, ही खिडकी आपला दरवाजा दिसत आहे. याच्यावरती देखील पुढचा माळा देखील आपण म्हणू शकतो. आपण आता शेवटचं आपण टोक बघूया याचं, की चला प्रवेश करूया आतमध्ये. की पाहू शकतो आपण की हे एक मजली बांधकाम आहे असं. पाहू शकतात आपण आतमध्ये आलेलो आहे. शेवटचा हा किल्ला म्हणजे छोटाच आहे, इतका मोठा देखील नाही मिळत. पण हा किल्ल्याचा देखील उपयोग समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठीच असावा. की पोर्तुगीज आहेत ते कसे समुद्री मार्गेच या देशात आलेले, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असावा. याला आम्ही केळव्याचा जंजिरा देखील म्हणतो. आपण पाहू शकता की याच्या भिंतीला 10 ते 15 फुटावर आपल्याला होल दिसत आहेत. ते होल चारी बाजूला आहेत. हे बघा, इकडून देखील आहे, इकडे देखील आहे. ह्याच्यात लाकडी ओळखे घालून वरचा मजला देखील केला असेल म्हणजे असेलच, पण तो आता कालांतराने कुजून गेला असेल. पण आता दगडे साबूत आहेत. जर आपण इतर किल्ले बघितले ना की त्याचा बांधकाम हे काळ्या दगडाने होते, पण आमच्याकडच्या किल्ल्याचे बांधकाम हे लाल दगडाचे आहे. कारण की हा दगड हा इकडे लगेच उपलब्ध होतो, त्यासाठी याचे बांधकाम असे आहे. आपण पुढे जाऊन बघूया शेवटचं टोक. इकडनं सनसेट बघण्याचा खूप अविस्मरणीय क्षण असतो. बघायला खूप छान वाटते. इकडे छोटीशी माहिती दिली आहे की नमस्कार शिवभक्त हो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र तली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टी या गुणाचे स्मरण करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी. म्हणजे या किल्ल्याला महाराजांचाच इतिहास आहे. बघू शकता की भगवा देखील फडकत आहे. की या किल्ल्याचं छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण इकडून सनसेट पाहूया.
किती छान अविस्मरणीय असा क्षण आहे बघा. किती सुंदर असा सनसेट आहे. सूर्य अस्ताला जातो आहे. किती छान वाटतं इकडून पाहायला. हा आमचा अरबी समुद्र. आपण किल्ल्याचा व्ह्यू बघितला असेल. हा आमचा केळवा बीच पूर्ण इकडून दिसतोय. तिकडे पोरं देखील खेळत आहेत. पाहू शकतात. क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. आपले जयभाऊ बघा कसे पोज देत आहेत. 2 नंबरवाली पोज देतात. 2 नंबर दाखवा. 2 नंबर. आज हे देखील आहे की इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच देखील आहे, ज्याची आतुरतेने सगळे वाट बघतात. आता इकडनं गेलं का तिकडेच जायचं आहे. हा पूर्ण तिकडे पाण्याचा टाका दाखवला असेल. आपलं हे पूर्ण त्रिकोणी दिसत आहे ना. तिकडे तो पुढचा भाग आहे की तो 2 मजली भाग आहे. तो देखील आज कवर केला आपण. आता परतीचा प्रवास करतो आहे. तर बघूया पुढे जाऊन. आता पुढचा ब्लॉग नवीन कुठचा काढायचा ते विचार करूया न. पुन्हा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. आपला परतीचा प्रवास करतो आहे. पुन्हा इकडनं खाली उतरतोय. चढणं तर सोपं होतं. खाली आपण बघू शकतात किती थोडी भीती वाटते. तरी आपण प्रयत्न करूया. आपण शिवरायांचे मावळे आहेत. अवरोधाला आपण घाबरू नाही शकत. आपला इतिहास खूप मोठा आहे. आता उतरतोय. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. ह्या किल्ल्याचा ना आकार बोटीसारखा आहे की समोरने लाटा कापून याला पुढे जातात. म्हणून या किल्ल्याला जास्त हानी होत नाही. कारण की जो पुढचा तर शेवटचा भाग आहे बघा, तो आपण दुमधली भाग होता, त्याचं टोक हे बोटीसारखं टोकदार आहे. कारण की समोरनं समुद्राच्या ज्या लाटा येतात ना, त्या लाटा कापून त्या लाटा पुढे जातात. त्यामुळे या किल्ल्याला जास्त नुकसान नाही होत. पाहू शकतात आपण याला कसा बोटीसारखा आकार आहे तो देखील दिसतोय आपल्याला. आपण कारण की आपल्याजवळ ना ड्रोन नाही मिळत की आपण वरतून ड्रोनद्वारे शूट घ्यावा न त्याचा प्रॉपर आकार तुम्हाला दाखवू शकत होता. तो देखील ड्रोन देखील आपण लवकरच घेऊया. बघा एक डबल खिडक्या खाली देखील आहेत, वरती देखील आहेत. 1 मजली बांधकाम आहे. वरती देखील 2रा मजला आहे. त्याच्यावरती देखील काहीतरी असावं आपण अंदाज धरू शकतोच. हा पूर्ण किल्ला फिरण्यासाठी आणि पाण्यासाठी याच्यामध्ये खूप काही आहे. समुद्र पूर्ण सुकतोय तेव्हा याच्यावर आपण इझी येऊ शकतो. समुद्र आपला अरबी समुद्र समोर दिसतच आहे पूर्ण. ना आमचा केळवा बीच खूप प्रसिद्ध आहे. खूप लांबून पर्यटक इकडे येतात एन्जॉय करण्यासाठी. कारण की हा आमचा समुद्र आहे ना की तो जास्त खोल नाही मिळत. म्हणजे एकदम समतल भाग आहे. म्हणजे आपण आतमध्ये सुकलेल्या खाडीत आतमध्ये खूप गेलो ना तरी देखील पाणी एवढं खोल मिळत नाही. पण त्यात एन्जॉय करणं खूप सोपं होते. इतर ठिकाणी असं दिसत नाही. म्हणून इकडे पर्यटक खास समुद्रात पोहण्यासाठी देखील येतात. इकडे रिसॉर्ट देखील आहेत. खूप रिसॉर्ट आहेत. 70 ते 80 रिसॉर्ट आहेत. शीतलादेवी आईचं इकडे प्रसिद्ध मंदिर देखील आहे.